नमस्कार मंडळी, सिद्धिका डिझायनर चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 टक्स ब्लाऊज म्हणजेच हाफ कटोरी ब्लाऊजच्या काही नोट्स आहेत त्या समजून घेणार आहोत, जेणेकरून त्या नोट्सच्या उपयोगाने तुम्ही हाफ कटोरी ब्लाऊज 4 टक्स ब्लाऊज इझी पद्धतीने शिवू शकाल अशी मी आशा करते। आता व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिला पॉइंट आता आपण या ठिकाणी बघणार आहे। 0 ते 1 पूर्ण उंची अधिक 1 इंच बाजूलाच आपण आकृती घेतलेली आहे। आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता इथं 0चा पॉइंट आहे, इथं आहे आपला 1 इंच। तर 0 ते 1 ही जी बाजूची रेषा आहे तिथं आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे व त्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिनसाठी 1 इंच मिळवायचे आहेत। समजा तुमची उंची असेल 13 इंच तर तुम्हाला घ्यायची आहे 14 इंच। त्यानंतरचा पॉइंट आहे 0 ते 2 गळा रुंदी 2.25 इंच किंवा 2.5 इंच। तर 0 ते 2 इथं जर तुम्ही बघू शकताय इथं आपला 0 ते 2चा पॉइंट आहे। आता गळा रुंदी समजा तुमचं 28 ते 32 पर्यंत जर माप असेल छातीचं तर तुम्ही तिथं 2.25 इंच घेऊ शकता। 32च्या पुढं जर तुमचं माप असेल तर तुम्ही तिथं म्हणजे 32 पासून पुढच्या बाजूला 44 इंच पर्यंत जरी छाती असेल तरी आपण गळा रुंदीसाठी 2.5 इंच वापरू शकतो। त्यानंतरचा पॉइंट आहे 2 ते 3 शोल्डर पट्टी 3 इंच। गळा रुंदीचा आपला जो पॉइंट आहे 0 ते 2 त्याच्या पुढेच आपल्याला 2 ते 3चा पॉइंट दिसत आहे, तो घ्यायचा आहे आपल्याला शोल्डर पट्टीसाठी। ॲज युज्युअल कुठल्याही मापासाठी म्हणजे 32 पासून अगदी 44 छातीपर्यंत देखील तुम्ही शोल्डर पट्टीसाठी 3 इंच वापरले तरीही ब्लाऊज अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला बसतो। त्यानंतरचा पॉइंट आहे 0 ते 4 मुंडा खोली 5.5 इंच। त्याच खाली लिहिलेलं आहे 28 ते 32 छाती 5.5 इंच व 34 ते 44 छातीपर्यंत 6 किंवा 6.5 इंच। मुंडा खोली हा अतिशय महत्त्वाचा असा पॉइंट आहे, कारण काखेत जर ब्लाऊज टाईट झाला तर तुम्ही फिटिंगच्या बाजूला किती ॲडजस्टमेंट केली तरी काखेत हा ब्लाऊज कधी कधी जर समजा माप कमी पडलं तर ओढला जातो, खूप जास्त तिथं अशा काखेत चुन्या दिसतात। आणि जर समजा खूप जास्त माप झालं तर तिथं आपल्याला झोळ आल्यागत दिसतो। त्यामुळं हा जो पॉइंट आहे तो व्यवस्थित आपल्याला घ्यायचा आहे 28 ते 32 पर्यंत 5.5 इंच, कारण हे कमी माप असतं। तर 28-32 पर्यंत आपल्याला 0 ते 4 वर 5.5 इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे। 32च्या पुढं जे माप असेल त्यासाठी तुम्ही 6 किंवा 6.5 वापरू शकता। म्हणजे समजा आता 32 पर्यंत आपण 5.5 इंच घेत आहे तर 32 ते समजा 38 पर्यंत आपण 6 घेतले किंवा त्याच्या पुढची जी छाती असेल मग त्यासाठी 6.5 अशा पद्धतीने आपल्याला 0 ते 4 मुंडा खोलीसाठी माप घ्यायचं आहे। त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे 4 ते 5 छातीचा 4था अधिक 2 इंच। आधी आपण 4 ते 5 पॉइंट बघूया। हा आडवा जे आपलं ब्लाऊजचं माप असणार आहे, ठीक आहे। इथं आपण फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे 32 छातीचं कसं माप घेणार आहे। 32 जर तुमची छाती असेल तर त्याचं 4था आणि त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा, म्हणजे 32ला 4ने भागायचं आणि त्यामध्ये 2 इंच ॲड करायचे। तर 32 ते 4ने 32ला भागले असल्यास 8 उत्तर येतं। त्यामध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी मिळवायचे आहेत, म्हणजे टोटल माप आपल्याला इथं 10 इंच मिळाले। म्हणजे 4 ते 5 हा अख्खा पॉईंट जो आहे तो आपण 10 इंचचा घेणार आहे एक्स्ट्रा मार्जिन सकट, ठीक आहे। इथंपर्यंत आपले पॉईंट क्लिअर झालेत। आता आपण पुढचा पॉईंट बघूया। 1 ते 6 कमरेचा 4था अधिक 2 इंच हा जो फॉर्म्युला आहे छातीसाठी तोच आपल्याला कमरेसाठी वापरायचा आहे, म्हणजे आकृतीमध्ये दाखवलेली खालचा भाग 1 ते 6, ठीक आहे। आता इथं सेम तुम्हाला तसंच करायचं आहे, कमरेचा 4था भागिले 4 अधिक 2 इंच हा फॉर्म्युला वापरला तरी बेटर। आणि आणखी एक साधी सोपी अशी ट्रिक म्हणजे छातीचं जे आलेलं माप आहे, आपलं छातीचं माप मिळालं 10 इंच तयार माप, तर कमरेसाठी अर्धा इंच कमी घ्यायचे। म्हणजे जर इथं तुम्ही 10 घेताय इथं तुम्ही 9.5चा पॉईंट घ्या आणि तिरपी रेषा जोडा, इझिली आपल्याला इथं माप मिळेल। अतिशय सोपा पॉईंट आहे, न चुकता हा पॉईंट वापरला तरीही बेटर। पुढचा पॉईंट आहे 5 ते 6 रेषा जोडणे। आताच मी सांगितल्याप्रमाणे 5 ते 6 आपल्याला रेषा जोडायची। पुढचा पॉईंट आहे 1 ते 7 व 8 ते 6 क्रॉस पट्टी।
आता आपण क्रॉसपट्टी बघत आहे. तर सांगितल्याप्रमाणे हा जो ब्लाऊज असेल तुम्ही क्रॉसपट्टी लावूसुद्धा शकता, नसेल लावायची तरी नाही लावली तरी काही हरकत नाही. पण आता आपण जे शिकत आहे ते क्रॉसपट्टीसोबत शिकतो आहे, त्यामुळे आपण आता क्रॉसपट्टीचं माप बघणार आहे. 1 ते 7 इंच म्हणजे 1 पासून वरच्या बाजूला 7 इंच आपण पॉईंट घेतला. हा आला आपला 3 इंचचा आणि 8 ते 6 हा पॉईंट आला आपला 2.5 इंचचा. आणि अशा क्रॉस पद्धतीने आपल्याला ही रेषा व्यवस्थित जोडायची आहे, म्हणजे आपली इथं क्रॉसपट्टी मिळेल. पुढचा पॉईंट आहे 3 ते 9 मुंडा खोलीच्या रेषेवर सरळ रेषा जोडणे. बाकीचं आपलं मेजरमेंट बघून झालेलं आहे. आता आपण मुंडा खोलीचा आकार कसा काढायचा तो पॉईंट बघत आहे. 3 आणि ही मुंडा खोलीची रेषा म्हणजे ही शोल्डर पट्टीच्या आलेला पॉईंट आणि आपल्या छातीची जी रेषा आलेली आडवी, त्या रेषेवर आपल्याला सरळ रेषा करायची आणि आपल्याला इथं हा काटकोन पद्धतीचा शेप मिळतो. त्यामध्ये आपल्याला पुढील आणि मागील मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर 9 ते 10 1 इंच व 10 ते 11 1 इंच. आता आपल्याला हा जो काटकोन झालेला आहे ह्यामध्ये 9 पासून सरळ टेप इथं ठेवायचा. इथं टेप ठेवला की डायरेक्ट क्रॉस पद्धतीने 2 घ्यायचे. 1-1 इंचाचे 2 पॉईंट आपल्याला इथं मिळतात. हा झाला आपला मागच्या मुंड्याचा आकार आणि 10चा म्हणजे 9 ते 10 जो पॉईंट आहे तो झाला आपला आतल्या मुंड्याचा आकार. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे 2 ते 12 आवडीप्रमाणे पुढील गळा उंची घेणे, अंदाजे 6.5 ते 7 इंच. गळ्याची जी उंची आहे पुढील साधारणतः आपण 6 इंच 6.5 7 आणि जास्तच जर छाती असेल तर आपण 7.5 पर्यंतचं माप घेतो. तर इथं मी 2 ते 12 सरळ पद्धतीने 6.5 किंवा 7 रेषा तुम्ही घेऊ शकता. 7 इंच व्यवस्थित असं बॉक्स बनवून इथंही आपल्याला काटकोन मिळेल. त्या काटकोनमध्ये 1 इंच तिरपे घेऊन आपल्याला पुढील गळ्याचा आकार इथं द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपलं फ्रंट जे पार्टचं कटिंग आहे ते झालेलं आहे. एकदा व्यवस्थितपणे आपण हे नोट्स क्लिअर करणार आहे पुन्हा एकदा, जेणेकरून आपल्याला पुढील टक्स पॉईंट व्यवस्थित समजून घेता येतील. आता मी डायरेक्ट आकृतीवरच तुम्हाला सगळे पॉईंट क्लिअर करते. हवं असेल तर तुम्ही ह्याचा एखादा स्क्रीनशॉट घेऊन या नोट्स डाऊन करू शकता, जेणेकरून पुढच्या वेळेस जर कटिंग करायची असेल तर तुम्ही हे वाचून केलं तरी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज कट करता येईल. तर आपण आता आकृती बघणार आहे. फक्त जे नंबर्स दिलेले ते व्यवस्थित लक्षात घ्यायचे. 0 ते 1 आहे उंची अधिक 1 इंच. 0 ते 2चा पॉईंट आहे गळा रुंदी 2.25 किंवा 2.5 इंच. 2 ते 3 आहे शोल्डर पट्टी 3 इंच. त्यानंतर आहे 4 ते 5 छातीचा चौथा अधिक 2 इंच. त्यानंतर 1 ते 6 आहे कमरेचा चौथा अधिक 2 इंच. त्यानंतर आपण घेतलेले आहेत 1 ते 7 आणि 6 ते 8 क्रॉसपट्टीसाठी. 1 ते 7 घेतले 3 इंच, 6 ते 8 घेतले 2.5 इंच. क्रॉस पद्धतीने आकार जोडून आपली इथं क्रॉसपट्टी तयार झाली. मग आपण मुंड्याचा आकार बघितला आहे, पुढील मागील मुंड्याचा आकार. या रेषेवर आपण काटकोन बॉक्स बनवलेला आहे. ह्या 9च्या पॉईंटपासून आपण आडवे 2 इंच घेऊन 1-1 इंचाचे 2 पॉईंट बनवलेले आहेत, ज्याला आपण 10 आणि 11 ही 2 नंबर दिलेले आहेत. 3, 11, 5 हा आपला मागील मुंड्याचा आकार आहे. 3, 10, 5 हा आपला पुढील मुंड्याचा आकार आहे. त्यानंतर आपण गळ्याचं माप बघितलेलं आहे. आवडीप्रमाणे आपल्याला 6.5 7 इंच गळा उंची घ्यायची आहे. काटकोन बॉक्स बनवायचा इथं पण व्यवस्थितपणे आणि तिरपे 1 इंच घेऊन आपल्याला पुढील गळ्याचा आकार द्यायचा आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे कटिंग बघितलेलं आहे. पेपर कटिंग आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं यासाठी करावीच लागते. पेपर कटिंग केल्याशिवाय कोणताही ब्लाऊज कधीही शिवायचा नाही. पेपर कटिंग व्यवस्थित कट केल्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीचा भाग वेगळा मिळेल, बाकीचा हा पार्ट आपल्याला वेगळा मिळेल. आता आपण ह्या पार्ट वापरून ह्याचे टक्स पॉईंट कसे काढायचे ते बघणार आहे. इथे मी पेपर कटिंग दाखवलेलं आहे, कशा पद्धतीचं आपल्याला मिळेल त्याच्यावर मी जे पॉईंट दाखवलेले आहे ते आपण समजून घेणार आहे. तर अशा पद्धतीचं तुम्हाला पेपर कटिंग मिळेल. आता आपण ह्याचे टक्स पॉईंट कसे काढायचे हे बघणार आहे. तर इथं काही पॉईंट दिलेला आहे त्याप्रमाणे आपण एक पॉईंट समजून घेऊया. तर आता सगळ्यात पहिला आपला आहे 0 ते 1 फिटिंग पॉईंटपासून आतल्या बाजूला 1 इंच पॉईंट करणे. सगळ्यात महत्त्वाचं आता ही आपली गळ्याची बाजू आहे, हा आपला खांद्याचा भाग आहे, हा आपला मुंड्याचा भाग आहे, ही आपली फिटिंगची बाजू आहे, ही बाजू आपली हुकलूपची पट्टी आहे आणि खालची बाजू आपली क्रॉसपट्टी जोडायची बाजू आहे. एवढं आपल्याला इथं क्लिअर होतं. आता ह्यामध्ये कसं सांगितलं आहे फिटिंग पॉईंटपासून आतल्या बाजूला 1 इंच पॉईंट करणे. अतिशय सोप्या प्रकारे फिटिंग पॉईंट आपला आहे 0ला, ठीक आहे. हा आपला मेन पॉईंट आहे, इथं काही एक्स्ट्रा नाही किंवा काही जास्तीचं नाही.
इथून आतल्या बाजूला व्यवस्थित टेप ठेवायचा, 1 इंचावर पॉईंट करायचा, त्याला नंबर द्यायचा 1. इथं पॉईंट क्लिअर झाला. 0 ते 1 कसा घेतला. त्यानंतर आपण आता 1 ते 2चा मध्य घेणे आणि त्याला पॉईंट 3 देणे. आता आपल्याला बघा हा बरोबर 0 ते 1चा पॉईंट मिळाला. इथं हा 0 ते 1चा पॉईंट झाला. आता जी पेपरची घडी आहे ह्या आणि याचा मध्य आपल्याला घ्यायचा, 2 नंबर द्यायचा आणि ह्याला मध्य घेऊन आपल्याला हा 3 नंबरचा पॉईंट मिळाला. ठीक आहे, हा 3 नंबरचा पॉईंट आपल्याला इथं मिळालेला आहे. 3च्या पुढे 1 इंच घ्यायचा आणि त्याला ए द्यायचा. आपला मेन टक्स पॉईंट आहे, हा आलेला मध्य होता. ठीक आहे, या पॉईंटपासून आणखी 1 इंच पुढं घ्यायचे आणि त्याला नाव द्यायचं ए आपला हा महत्त्वाचा पॉईंट आहे, म्हणजे आपला हा टक्स पॉईंट आहे. पुन्हा एकदा समजून घ्या. पेपर कटिंग तुम्हाला लक्षात आलेलं आहे. ही आपली फिटिंगची बाजू आहे. ह्या पॉईंटपासून आतल्या बाजूला 1 इंच मार्जिन करायचं आहे. तो आला आपला 1 नंबर. आपल्याला हुकलूपची पट्टी आणि हा आलेला पॉईंट, ह्या पॉईंटचा मध्य घ्यायचा. तो आला आपला 3 नंबर. 3 नंबरच्या पुढे आपल्याला 1 इंच मार्जिन करून आपल्याला द्यायचा आहे ए नाव. तो मिळालेला आहे आपल्याला टक्सचा पहिला पॉईंट. ठीक आहे, आता आपण दुसरा पॉईंट बघणार आहे. 0 ते 4चा मध्य घेणे, पॉईंट 5. आता बाकी कुठं काही कमी जास्त आपल्याला करायचं नाही, ॲज इट इज आपल्याला घ्यायचा आहे. आपला हा मुंडा खोलीचा वरचा भाग येतो आणि हा आपला फिटिंगचा खालचा भाग. ह्याला आपल्याला मध्य करायचा आहे. तो आला 5. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा मध्य पाहिला आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट, ह्याचा मध्य आला 5. आता 5च्या खाली अर्धा इंच घेऊन त्याला बी नाव द्यायचं. आपण इथं घेताना 1 इंच घेतलेले, कारण हा आपला मिडल पॉईंट असतो म्हणून इथं 1 घेतले. बाकीचे पॉईंट काढताना आपण सगळे आता अर्धा इंच घेणार आहे. हा आपला मध्य आला होता 5 नंबरचा पॉईंट. त्याच्या खाली अर्धा इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं नाव द्यायचं आहे बी. ठीक आहे, आपला दुसरा पॉईंट आपल्याला इथं मिळाला. तिसरा पॉईंट बघतोय, 6 ते 2चं मध्य घेणे, पॉईंट 7 आणि त्याच्या खाली अर्धा इंच सी. इथं हुकलूपची जी पट्टी आहे तिथं 6 ते 2 काही एक्स्ट्रा सोडलं नाही, घेतलं नाही, काही नाही. ॲज इट इज ह्याचा मध्य घ्यायचा 7 इंच. 7 इंचच्या खाली घ्यायचे अर्धा इंच. तो झाला आपला पॉईंट तिसरा. आला आहे सी नंबरचा पॉईंट. ठीक आहे, शेवटचा पॉईंट आहे 8 ते 4चा मध्य घेणे, पॉईंट 9. त्याच्या पुढे अर्धा इंच आणि नाव द्यायचं डी. अतिशय सोपं आहे. हा आहे आपल्या शोल्डर पट्टीचा स्टार्टिंग पॉईंट आणि हा आहे आपला फिटिंगचा पॉईंट. ह्याचा मध्य करायचा, तो आला 9 आणि त्याच्या खाली म्हणा किंवा पुढे म्हणा अर्धा इंच द्यायचा. हा आला आपला डी. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला 4ही पॉईंट मिळालेले आहेत. आय थिंक तुम्हाला हे कळले असतील. नसेल कळले तर पुन्हा एकदा हे पॉईंट बघा, वाचा आणि व्यवस्थित लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला हे पॉईंट कसे आलेत हे कळेल. आणि पुढचं आपण बघणार आहे टक्सची उंची किती घ्यायची. पॉईंट काढले पण टक्सची उंची किती ठेवायची हे आता आपण बघणार आहे. ए पॉईंट जो आहे तो घ्यायचा 1.5 इंच उभे. ए जो पॉईंट आला आहे ना आपला, हा 1.5 इंच उभं घ्यायचं. ठीक आहे, आणि त्याच्यावर अर्धा इंच घेऊन पॉईंट ओ किंवा प्लस, आता मी तर प्लसच केलं आहे त्यामुळे प्लसच पकडूया. हा आपण 1.5 इंचाचा आधी घेतला आणि ह्याच्यावरती अर्धा इंच घेऊन आपण इथं प्लसचं साईन मारायचं. हा आपला या ड्राफ्टचा मेन पॉईंट मिळतो, हा वाला पॉईंट. ठीक आहे, आता बाकीचे राहिलेले 3 टक्स प्लसपासून 2 इंच सोडून पॉईंट करणे. आता हा आपला प्लस आहे. ठीक आहे, टेप ठेवताना इथं टेप ठेवायचा, इथं 2 इंच सोडून द्यायचे आणि हा राहिलेला सगळा आपला टक्स पॉईंट सेम करायचं. टेपचा पॉईंट इथं ठेवायचा, इथं 2 इंच सोडायचे, राहिलेला सगळा आपला टक्स. फक्त ह्या ज्या रेषा आहेत ना त्या टक्सच्या सरळ घ्यायच्या, म्हणजे आकार तर आपल्याला क्रॉसच मिळणार पण जी लाईन ओढणार ना ती सरळ ओढायची, कारण आपल्याला टक्स शिवायचा असतो, तो व्यवस्थित शिवता आला पाहिजे. म्हणून ही रेषा जी आहे ती अशी वाकडी तिकडे न ओढता सरळ घ्यायची, जेणेकरून आपल्याला अशा पद्धतीचे टक्स पॉईंट मिळतील. एक ड्राफ्ट म्हणून हा आकार दाखवला आहे. या आकारात आपले हे टक्स पॉईंट असतात. हा असं थोडा खालच्या बाजूला, हा असा थोडा खालच्या बाजूला, हा जरा थोडा क्रॉस आणि हा फक्त सरळ पद्धतीने. अतिशय सोप्या पद्धतीने आपण टक्स पॉईंट, टक्स उंची हे सगळं पाहिलेलं आहे.
आय थिंक तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कळला असेल. जरी कळला नसेल तर पुन्हा एकदा रिव्हिजन करा. काही अवघड असं नाही आहे, अतिशय सोपं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो घातल्यावर. कटोरी आल्यावर काही काहींना ते पॉईंट नको वाटतात किंवा थोडंसं वेगळं वाटतं, किंवा सपोज तुमचा थोडा नेटचा ब्लाऊज असेल तर त्यामध्ये तुम्ही हा पॅटर्न यूज करू शकता, जेणेकरून साडी वेअर केल्यानंतर अतिशय सुंदर असं तुमचा ब्लाऊजसुद्धा दिसेल ह्यामध्ये आणि तुम्हालासुद्धा कम्फर्टेबल खूप वाटेल. त्यामुळं आय थिंक हा ब्लाऊज तुम्ही नक्कीच ट्राय करावा. अशा पद्धतीने आपण फ्रंट आणि बॅक पार्टच्या नोट्स पाहिलेल्या आहेत. व्हिडिओ समजला नसेल काही, त्यातलं जर अवघड वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारलं तरी चालेल. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करावी ही नम्र विनंती. भेटूया आपण पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.